नमस्कार मित्रांनो, मी श्री प्रमोदजी सस्ते. आपण पाहत आहात ॲट प्रगती चळवळ. आज मी उभा आहे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानीत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पवित्र चंद्रभागा नदीच्या तीरावर. आषाढी एकादशीच्या या पवित्र वातावरणात लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. पण आज आपण फक्त भक्तीबद्दल बोलणार नाही. आज आपण समजून घेणार आहोत वारकरी परंपरा आजही भारताला काय शिकवते. माझ्यासोबत एक बाबा उभे आहेत, वारकरी खूप लांबून आलेले आहेत. आता आपण पहिल्यांदा चंद्रभागेचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. माझ्या मागे वाहणारी ही चंद्रभागा केवळ नदी नाही, ही महाराष्ट्राच्या संत परंपरेची साक्षीदार आहे. शेकडो वर्षापासून लाखो वारकरी येथे स्नान करतात. पण खरा प्रश्न असा आहे, शरीर स्वच्छ करणे महत्त्वाचे की मन स्वच्छ करणे? संतांनी उत्तर दिले, मनातील अहंकार, जातीभेद, द्वेष, लोभ आणि अन्याय धुवून टाकणे हेच खरे स्नान. विठ्ठल म्हणजे कोण? विठ्ठल म्हणजे फक्त मंदिरातील मूर्ती नाही. विठ्ठल म्हणजे शेतकऱ्याचा घाम, कष्टकऱ्याचा सन्मान, आईची माया. विठ्ठल म्हणजे आईची माया, गरिबाचा आधार. विठ्ठल म्हणजे गरिबाचा आधार, समतेचा विचार. जात भेद संप्रदाय ते काही नाही. वारकरी संप्रदायाने सांगितले, देव प्रत्येकामध्ये, बाबांच्या हृदयात आहे, माझ्यात आहे, प्रत्येकामध्ये देव आहे. संतांनी दिलेली सामाजिक क्रांती, आपल्या महाराष्ट्राला ही जी क्रांती आहे, आता ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव, संत नामदेव, संत चोखामेळा, किती नावं संतांची. संत सावताबा, संत सावतामाळे, संत जनाबाई, गोरा कुंभार. ही महाराष्ट्राची भूमी जी आहे ती संतांनी भरलेली भूमी. संतांनी समाजाला एक संदेश दिला, जात नाही भक्ती मोठी. आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय, हे बांधव आहेत, हे भक्ती घेऊन आलेले आहेत. ही त्या काळातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती होती. आज आपण पाहिलं जंतर मंतरवरती एक क्रांती तिकडे घडली, परंतु ही क्रांती शेकडो वर्षापूर्वी या चंद्रभागेच्या तीरी झालेली. आता वारी म्हणजे चालणारे विद्यापीठ. आज राजीनामा झाला एका मंत्र्याचा. अनेकांना वाटतं वारी म्हणजे फक्त धार्मिक यात्रा, पण प्रत्यक्षात वारी म्हणजे शिस्त. आज माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय शेकडो बांधव आहेत. ही शिस्त, वेळेचं नियोजन, सामूहिक जीवन, स्वच्छता. माझ्या पाठीमागे बघा तुम्ही, पूर्ण स्वच्छता आहे. समानता, इथे कोण कुठल्या जातीचा आहे काही चेहऱ्यावरती लिहिलेलं नाही. समानता, पूर्ण समानता आहे. सेवाभावाने ही मंडळी आज इकडे उभी आहेत. संवाद, ह्या मंडळीमध्ये संवाद आहे, पूर्ण हा संवाद आहे. आज माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय नदी आहे. ही नदी सर्वांचं दुःख जाणते. ही खरी लोकशाहीची संस्कृती. आज जग ज्याला सोशल डिसिप्लिन म्हणते ते आपल्या वारकरी परंपरेत शेकडो वर्षापासून आहे. शेकडो वर्षाची परंपरा आपल्याला आहे, लाभलेली आहे. आणि हेच खरं धनसंपदा आहे. संतांनी आपल्याला सांगितलंय की ही खरी धनसंपदा आहे, आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. आता आजची वास्तवता मित्रांनो, आपण विठ्ठलाची पूजा करतो, निश्चितपणे सगळेच करतात, पण गरिबाचा अपमान करतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो, भ्रष्टाचार करणारी सुद्धा मंडळी आहेत, पर्यावरण नष्ट करणारी मंडळी आहेत. ही खरी भक्ती आहे का? निश्चितपणे संतांनी असा धर्म कधीही शिकवलेला नाही. संतांची शिकवण काय आहे नेमकी हे समजून घेणं आवश्यक आहे. आजच्या स्वातंत्र्योत्तर काळानंतर संविधान आणि संतविचार या दोन्हीकडे जर आपण पाहिलं तर भारताचे संविधान काय सांगते? भारताचे संविधान सांगते समता, बंधुता आणि स्वातंत्र्य. समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय. भारताचं संविधान
या मूल्यावरती उभे आहे. हेच मूल्य संतांनी भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी शेकडो वर्षापूर्वी अभंगातून सांगितले. म्हणूनच संत विचार आणि संविधान यांच्यात बिलकुल संघर्ष दिसत नाही आपल्याला, तर मूल्यांची सांगड आहे. ही मूल्यांची सांगड शेकडो वर्षापूर्वी संतांनी जी घालून दिलेली तीच संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण दुसरीकडे बघतोय, माझ्या पाठीमागे जी चंद्रभागा आहे तिचा आणि पर्यावरणाचा काय संबंध आहे. आज आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण नदीची पूजा का करतो. आपण जर पाहिलं इकडे तर नदीच्या काठी अनेक दिवे प्रज्वलित आपल्याला पाहायला मिळतात. आता ही जी नदी आहे ती आपण जर बघितली तर नदी प्रदूषित ही आपण करत असतो, त्या दिव्यामुळे होते अशातला भाग नाही. जर चंद्रभागा स्वच्छ नसेल तर पुढच्या पिढीला आपण काय देणार, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आज शेकडो वारकरी या ठिकाणी झोपलेत, पण पूर्ण हा स्वच्छता आहे. म्हणून स्वच्छ नदी, स्वच्छ वारी, स्वच्छ पंढरपूर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती या ठिकाणी वारकरी पार पाडतात, निश्चितपणे पार पाडतात. हे बाबा माझ्यासोबत आहेत. बाबा, काय सांगाल? आज इथे शेकडो लोक आहेत, की ह्या शेकडो लोकांमध्ये आपण कुठून आलाय? धाराशिवून आलेला आहे. चालत आलेला आहे. आपण चालत आल्यानंतर ही स्वच्छता, हा जो संदेश आहे तो तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव मिळाला? निश्चितपणे मिळाला. बाबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. माझ्या पाठीमागे काही युवक पण आहेत, त्या युवकांना मी निश्चित एक संदेश देऊ इच्छितो. आजच्या तरुणांनी मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा संतांचे साहित्य वाचा, संविधान वाचा, ज्ञान मिळवा, कौशल्य विकसित करा, समाजासाठी काम करा. कारण खरी भक्ती म्हणजे, आपण हा जो भक्तीचा महासागर बघतोय, ती खरी भक्ती म्हणजे माणूस घडवणे. आज धाराशिववरून बाबा आलेत, निश्चितपणे मला त्यांचं कौतुक करावं वाटतं, की माणूस घडवण्यासाठी ही भक्ती परंपरा, संत परंपरा जी आहे त्या आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्ष, शेकडो वर्ष कायम आहे. शेवट एवढंच सांगतो मित्रांनो, चंद्रभागेच्या या पवित्र तीरावरून मी एवढेच सांगू इच्छितो, विठ्ठल मंदिरात आहे, पण तो शेतातही आहे. निश्चितपणे संत सावतामाळ्यांनी जे सांगितलं, कांदा मुळा भाजी, काम करणारे कामगार आहेत, त्या कारखान्यातही आहे, कारखान्यात आहे, विद्यार्थ्यांच्या स्वप्नात आहे, विद्यार्थ्यांची स्वप्न आहेत अधिकारी व्हायचंय वगैरे, त्यांच्या स्वप्नातही विठ्ठल आहे, कामगाराच्या घामातही विठ्ठल आहे, आईच्या कष्टात आहे, आणि अन्यायाविरोधात उभे राहणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये सुद्धा विठ्ठल आहे. म्हणून यंदाची वारी जी आहे, यंदाची वारी फक्त दर्शनापुरती नको. आपण दर्शन घेतो, निश्चितपणे आपण घरी जात असतो, उद्या उपास सोडणार आहे, एकादशी सोडणार आहे आपण, तर उपास सोडल्यानंतर एक व्रत आपल्या विचार डोक्यामध्ये घेऊन, तर विचारांची वारी होऊ द्या, संतांचे विचार, समतेची वारी होऊ द्या, संविधानिक मूल्यांची वारी होऊ द्या, आणि मानवतेची वारी होऊ द्या. मी प्रमोदजी सस्ते @प्रगती चळवळच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हरी विठ्ठल. ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद.